पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी प्रस्तावित गारगाव दगडखाण प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला आज तीव्र विरोध पाहायला मिळाला। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जनसुनावणी दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की पालघर जिल्हा अद्याप मुसळधार पावसाच्या संकटातून पूर्णपणे सावरलेला नाहीये। अशा परिस्थितीत जनसुनावणी घेण्याचा निर्णय योग्य नसून ती पुढे ढकलण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। अनेक ग्रामपंचायतींनी हरकती नोंदवूनही प्रशासन जनसुनावणी रेटून नेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। ग्रीनफील्ड महामार्गासाठी आवश्यक भरावाच्या दगडासाठी गारगाव परिसरातील टेकड्यांवर दगडखाण प्रकल्प प्रस्तावित आहे। यामुळे निसर्ग संपदा, डोंगर आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली। निसर्ग सौंदर्य लाभलेल्या टेकड्या खोदून सरकार नेमके साधते काय, असा थेट सवाल आंदोलकांनी उपस्थित केलाय। जनसुनावणी स्थळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ जमले होते। सभा मंडपाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली आणि जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान प्रशासनाच्या भूमिकेवर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पर्यावरण, शेती आणि स्थानिकांच्या हिताचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावा आणि ही मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। या जनसुनावणीकडे आता संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष लागलंय। MPCBने जी जनसुनावणी आयोजित केली होती, तर ज्या 5 ग्रामपंचायतींना त्यांनी बोलवलं होतं आजूबाजूच्या, त्यांना अहवाल 30 दिवस अगोदर अपेक्षित होता देणं, पण तसं न होता फक्त 1 आठवडा झाला त्यांनी अहवाल दिलेला आहे। तर सगळ्या ग्रामपंचायतीने त्याच्या विरोधामध्ये पत्र दिलेले आहेत की जनसुनावणी रद्द करा असं आमची मागणी नव्हती, तर जनसुनावणी ही पुढे ढकला। शेतीची कामं चालू आहेत, लोकांच्या आवण्या चालू आहेत। पावसाने दडी मारल्यामुळे 1 महिना उशिरा कामं सुरू झालेली आहेत। पूर परिस्थिती आहे, लोक निघू शकत नाही, अक्षरशः भरपूर नुकसान झालेलं आहे। पण त्यांनी कोणत्याही ग्रामपंचायतला विश्वासात न घेता सरळ जनसुनावणी लावून टाकली। ग्रामपंचायतींनी विरोधात जी पत्र दिल्यात त्यांचाही त्यांनी काही विचार न करता ही जनसुनावणी रेटून नेण्यासाठी त्यांनी मंडप टाकला। सगळ्या संघटनांनी विरोधात पत्र दिली होती की जनसुनावणी पुढे ढकला, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही। आज जेव्हा आम्ही सकाळी इथे जनसुनावणीला आलो तेव्हा पोलिसांचे नियम असे आहेत की काळा कपडा घालायचा नाही, हाफ पॅन्ट घालायची नाही, कागदं न्यायची नाही। आज MPCBने आम्हाला जे पेपर दिले होते, अहवाल दिले होते, ते पण आम्हाला मध्ये नेऊन देत नव्हते। अक्षरशः खिशातले पेन पण काढून घेतले, काळे कपडे घातलेले, हाफ पॅन्ट घातलेल्या लोकांना पण मध्ये जाऊ दिले नाही। तर हे काय, ही दादागिरी आहे, हे चालणार नाही। अशा जनसुनावण्या रद्द झाल्या पाहिजेत, कारण की आतमध्ये कोणीही भूमिपुत्र शेतकरी नाही, फक्त पोलीस खाता आहे, महसूल खाता आहे, JNPचे लोक आहेत आणि प्रदूषण महामंडळवाले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी, भूमिपुत्र कोणताही ग्रामस्थ इथे नाही। त्याच्यामुळे ही जनसुनावणी रद्द झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। नाही, अशा जनसुनावणीला आम्ही निषेध करतो। ज्या ठिकाणी भूमिपुत्रांचा आवाज दाबला जातो, भूमिपुत्रांना कपड्यावरून पण हिणवलं जाते। आमचा समाज आता आवणीतून लोक आलेत, कपडे वगैरे माखलेले आहेत, त्यांना पण मध्ये जाऊ देत नाही। तर ही दादागिरी खपून घेतली जाणार नाही। जनसुनावणी ही रद्द झाली पाहिजे, अशा जनसुनावणीचा आम्ही निषेध करतोय।